आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महसूल विभागातील भ्रष्टाचाराविरोधात राज्य सरकारने कडक भूमिका घेतली आहे. भ्रष्टाचार करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही, तर त्यांच्या विरोधात थेट बडतर्फीची कारवाई केली जाईल, असा इशारा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिर्डीत दिला. शिर्डी येथे सहकुटुंब साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राजकीय घडामोडींसह महसूल विभागातील गैरप्रकारांवर परखड भाष्य करत सरकार भ्रष्टाचाराविरोधात ठोस पावले उचलणार असल्याचे स्पष्ट केले. हे विरोधी पक्षाची कॅसेटाने जुनी झाली आहे. कुणी पक्षात आला म्हणून काही ईडीचा धाक होता, काही सीबीआयचा धाक होता. आपण एक कडून समजलं पाहिजे. उद्धवीच्या काळात आम्ही हेच सांगितलं होतं की त्यांचे खासदार त्यांना का सोडून चालले, त्यांचे आमदार का सोडून चालले, आपचे खासदार का सोडून चालले, याचं आत्मचिंतन त्या पक्षाने केलं पाहिजे. पक्षाने लोकप्रतिनिधीला आणि कार्यकर्त्याला जपण्याची क्षमता असली पाहिजे. ती क्षमता जोपर्यंत राहणार नाही तोपर्यंत लोक असे उड्या मारतील. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये केजरीवालने आत्मपरीक्षण केलं पाहिजे. का आपले लोक चालले आहेत, का आपली चूक झाली आहे. कोणी किती या ठिकाणी बोलू द्या, कुठला पक्षाचा नेता कधी चुकत नाही. त्याला काहीतरी मोठे संदर्भ असतात, काही संदर्भ असेल. कारण ज्या पद्धतीचं मतदान झालं आहे, मला असं वाटतं की प्रचंड लोकांनी मतदान केलं आहे आणि यावेळेस ममता बॅनर्जी घरी पक्क्या जातील हे मला वाटतं. सत्तेमध्ये किंवा विपक्षात याला मोर्चाचं काही आपण बोलू शकत नाही. एकाच वेळी सत्तेच्या लोकांना असं वाटलं की हे आपल्या हृदयाच्या विरुद्ध होत आहे, भावनेच्या विरुद्ध होत आहे, समाजाच्या विरुद्ध होत आहे. आज बघा, मी शेवटचं सांगेन तुम्हाला, 350 महिला खासदार होण्यापासून थांबवल्या गेल्या. 142 महिला आमदार महाराष्ट्र होणार होत्या, त्यांना थांबवण्यात आलं. मला वाटतं की बाकी जाऊ द्या, राजकारण केलं राजकारणाच्या ठिकाणी, पण एवढ्या मोठ्या महिला 350 महिला खासदार झाल्या असत्या. राजकारण आजूबाजूला जाऊ द्या, कोणी काय टीका करायची. प्रधानमंत्री मोदीजींनी काय म्हटलं, 350 महिला खासदार आम्ही सभागृहात आणतोय, 142 महिला आमदार विधिमंडळात येते आहे. हे महत्वाचं होतं. त्यातच मला वाटतं एक मोठा आळा बसलेला आहे. 543 किती लोकांना देणार प्रतिनिधित्व. आणि मतदारसंघ बघा ना, आता इथे सुजय विखे खासदार राहिले आहेत, आता खासदार आहेत. त्यांचा मतदारसंघ 30-30 लाख लोकांचा, 40-40 लाख लोकांचा. कसं खासदार अप्रोच करणार आहे? खासदाराची काय चूक आहे निवडून आलेल्या लोकांची? एवढा मोठा मतदारसंघ आहे. या मतदारसंघाला डिलिमिटेशन झालं पाहिजे, त्याचं पुन्हा त्या ठिकाणी सीमांकन झालं पाहिजे. खासदार अवेलेबल झाला पाहिजे लोकांना. जेवढा छोटा एरिया करू तेवढा लोकप्रतिनिधी जास्त भेटतो. आणि मग चांगली भावना होती, चांगला विषय होता, चांगला महाराष्ट्र. आणि 1976 पासून सीमांकन झालं नाहीये, परिसीमन झालं नाहीये. मला असं वाटतं थोड्या याच्यामध्ये अधिक जर काँग्रेसने आणि विरोधी पक्षाने विचार केला असता तर आमच्या 350 महिला खासदार झाल्या असत्या, 142 आमदार झाल्या असत्या. महसूलने हा विचार केला आहे की जे काय आमची SIT आहे या सर्व प्रकरणाची, SIT ज्या ज्या अधिकाऱ्याचे नाव मला पाठवत आहे त्याचा अंतिम रिपोर्ट येणार आहे. त्यात महसूलचे अधिकारी जे नाव येतीलच आमच्याकडे. मी एकच सांगेन, हे लोक बडतर्फ होते. अशोक खरातला साथ देणार, त्यांनी पूर्ण इन्व्हॉल्वमेंट दिसत आहे आम्हाला. जमिनी खरेदी करण्यात, जमिनी लाटण्यामध्ये, काही ठिकाणी त्या ठिकाणी व्यवहार करण्यामध्ये, आर्थिक व्यवहारामध्ये आम्ही सर्व तपासतो आहे, घाई करत नाही आहे. पण SITला आम्ही विनंती केलेली आहे की आमच्याही खात्याचं असेल तर आम्हालाही पाठवा. ज्या ज्या खात्याचे जे जे लोक आहेत त्यांच्याकडे तुम्ही आमचा रिपोर्ट पाठवा, आम्ही कारवाई करू. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.